आयुष्यभर तो नशिबाशी झटला. ऐका आपला बाप, तुम्हाला पाहिजे ना आमच्यासाठी काय केलं? ऐका, आयुष्यभर तो नशिबाशी झटला, तवा मला बाप माझा डोंगरा वाणी वाटला. तवा मला बाप माझा डोंगरा वाणी वाटला. नांगराचा नांगराच्या संग हे तो उचली तर राहिला. आपल्या बापाने विचारलं माझ्यासाठी तू काय केलं? ऐका, नांगराच्या संग हे तो उचली तर राहिला. दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला. तय हाताचा पान करून संसार पेलविला. संसार पेलविला. पुण्यवान पावस कधी नाही ठरलेला. पुण्यवान पावस कधी नाही ठरलेला. तवा मला बाप माझा डोंगरा वाणी वाटला. तवा मला बाप माझा डोंगरा वाणी वाटला. ऐका, अजून आपल्या बापाने आपल्यासाठी काय केलं विचारतो ना? तू माझ्यासाठी काय केलं? आणि त्याच्या अंगावर धावून जातो ना. ऐका, तो उपाशी झोपलाय आपला बाप. तो उपाशी झोपला. आपल्याला कधी कधी उपाशी पोटी झोपून दिलं नाही. ऐका, त्याने फाटके कपडे घातली. आपल्याला उघडं कधी फिरून दिलं नाही त्यांनी. तो आणवाणी फिरला आपला बाप. आणवाणी आपल्याला बिना चप्पलचं त्यांनी कधी फिरून दिलं नाही. ऐका, काया शरीरात घाम जिरवीत राहिला. आपला बाप आपल्यासाठी, फक्त आपल्यासाठी. ऐका, त्यांना हौस होती, उन्हाताना जमायची हौस होती आपल्यासाठी. ऐका, काया शरीरात घाम जिरवीत राहिला. नेहमी पोटावरती हात फिरवित राहिला. फाटल्याला चकलीला घाली आपल्यासाठी. ऐका, तो वानवानी फिरला. तो वानवानी फिरला. आपल्याला बिना चप्पलचं फिरून दिलं नाही. फाटल्याला चपलीला घाली. सुतळी बांधूया, सुतळी बांधूया. भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला. भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला. मला बाप माझा डोंगरा वाणी वाटला. तवा मला बाप माझा डोंगरा वाणी वाटला. राजांनो, हा बाप आहे, हा बाप आहे. ध्यानात असू द्या. ज्याला बाप जिवंत आहे ना, अरे भाग्यवान आहात. ज्याचा बाप जिवंत आहे भाग्यवान आहात. त्याला आत्ता मिठी मारून द्या. आत्ता ज्याची आई जिवंत आहे ना, अरे भाग्यवान आहात. तिच्या मांडीवरती आत्ता डोकं ठेवून झोपा. आत्ता, कारण आयुष्यात ही दोन पात्र निघून गेली ना, तिथं पुरता सगळा समाज फक्त आपल्या जवळ स्वार्थासाठी येणारे ध्यानात आले. सगळी आपला बाप थकलेला असेल ना, थकलेला असेल ना, त्याच्या अंगावर जाऊ नका. अंगावर जाऊ नका. जिवंतपणी त्याच्या चेहऱ्यावरती आनंद द्या. जिवंतपणी त्याच्या डोळ्यातनं अश्रू निघून देऊ नका. देवाच्या बापाची ताकद आहे तुमचं वाईट करायची. देवाच्या बापाची. हे दुःख
तत्वज्ञानी संत तो सत्कैवर परात पर गुरु ज्ञानदेव भगवंत मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळाशी करे सागरी तारेली भव सिंधुशी बांधेला से तुझे ने अनाथा दिना करणे तुकयाने तुका स्वामी तो हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदासी अनुरे करवंडे वाळवणे एकाएकी केला मिराशीचा धनी कडे वागवणे भार खांदी प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मौजे कोरबावी या ठिकाणी कैलासवासी रामचंद्र खंडू गायकवाड यांना आपण आदराने अण्णा म्हणायचो. ते अण्णा गेल्या वर्षी बरोबर याच दिवशी त्यांनी आपल्या वडिलांचा, पत्नीचा, मुलांचा, मुलींचा, नातवंडाचा, सुनांचा सर्वांचा निरोप घेतला. इहलोकीची यात्रा संपवली, मृत्यूलोकीची यात्रा संपवली आणि ते अनंतात विलीन झाली. त्या दिवशीपासून या गायकवाड परिवारावरती जो अण्णा जाण्याचा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. या गायकवाड परिवाराच्या दुःखामध्ये आपण सर्वजण या परिवारावरती मनापासून प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, पाहुणे, सगळे सोयरे सर्वजण सहभागी झालात. आपल्या सहभागामुळं या कुटुंबाला डोंगरावर मोठं दुःख पचवण्याची शक्ती मिळाली, ऊर्जा मिळाली आणि बरोबर 1 वर्षानंतर त्यांच्या परिवाराने म्हणजे त्यांचे वडील श्री खंडू विष्णू गायकवाड त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये, अण्णांच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती संगीताताई रामचंद्र गायकवाड, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव प्रेमचंद्र रामचंद्र गायकवाड, त्याचबरोबर सोमनाथ रामचंद्र गायकवाड, त्याचबरोबर त्यांच्या कन्या सौभाग्यवती नम्रताताई दादा आरडे आणि सौभाग्यवती शीतलताई कपिल महाराज चव्हाण, त्याचबरोबर त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती शुभांगीताई आणि सौभाग्यवती काजलताई, बरोबर ना. या परिवाराने अण्णांच्या ऋणातून उतरा होण्यासाठी, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांचा हा प्रथम पुण्यस्मरण सोहळा आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्त कीर्तन सेवेचं आयोजन केलेलं आहे. कीर्तन रूपी सेवा या परिवाराच्या वतीने आणि आमच्या वारकरी संप्रदायाचं भूषण असलेले वारकरी संप्रदायातील गायनातील कोहिनूर हेरा, आमच्यावरती मनापासून प्रेम करणारे, अजात शत्रू, आयुष्यात आल्यानंतर प्रत्येक माणूस आपला करून घेणारे
आमचे कपिल महाराज चव्हाण यांच्यामुळं यांच्या वतीने सेवा माझ्या वाटेला आलेली आहे आणि मी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे महानिरू जगद्वंदने जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय वडिलांचं महत्व पटवून देत आहे. तुकोबारायांनी 4092 अभंगाचा गाथा तयार केला. 4092 अभंगाचा गाथा तयार केला. त्यामध्ये 600च्या आसपास अभंग तुकोबारायांनी फक्त आईवरती केलेले आहेत. अख्ख्या गाथ्यामध्ये 600च्या आसपास अभंग आईवरती केलेले आहेत. जसं आज सर्वांना आपल्या आईचं प्रेम दिसतं, बापाचं प्रेम कधी दिसत नाही, तसं तुकोबांना सुद्धा का असं वाटावं. अख्ख्या 4092 अभंगामध्ये एकच अभंग असा आहे तुकोबारांनी फक्त बापावर केला. एकच अभंग. म्हणजे बघा आपला बाप आपण किती पाठीमागे ठेवतो आणि तो कुटुंबाचा भार घेऊन जात असतो. ऐका, आणि अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय बाप किती महत्वाचा आहे ह्या 600 अभंगाच्या तोडीचं ह्याच्यात वर्णन केलेले ध्यानात असून हा बाप ध्यानात असतो. आज आपण कशा निमित्त इथे जमलोय काय सांगायची गरज नाही. आज पुण्य स्मरण आहे अण्णांचं. मनुष्य जन्माला येतो त्यार्थी त्याचं जाणं निश्चित आहे. ज्या अर्थी सूर्य उगवतो त्या अर्थी जसं त्याचं मावळणं निश्चित आहे, तसं आपण ज्या अर्थी जन्माला आलोय त्या अर्थी आपलं जाणं निश्चित आहे. उपजे ते नाशे नाशिनी ते पुनरपी दिशे हे घटकेंद्र जैसे परब्रह्मिका. आपल्याला जाणं निश्चित आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये 2 सोहळे महत्वाचे आहेत सगळ्याच्या आयुष्यामध्ये. इथं जमलेले प्रत्येक खाली बसा, बसा सर्वजण बसा. ऐका, 2 सोहळे महत्वाचे आहेत. त्यातल्या एका सोहळ्याला आपण सर्वजण माझ्या सहित हजर होतो, तो म्हणजे आपल्या जन्माचा सोहळा. आणि दुसरा सोहळा आहे त्यात आपण आपल्या स्वतःच्या सोहळ्याला कुणीच हजर नसणार आहे, तो म्हणजे आपल्या मृत्यूचा सोहळा. हे 2 सोहळे माणसाने कधीच विसरायचे नाहीत. 3 गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत. एक जन्म, दुसरा मृत्यू आणि तिसरा मृत्यूपर्यंत आपल्याला जगवणारा भगवान परमात्मा. या तिन्हीला कधीच विसरायचं नाही. आलिया देहाची या गावा जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून हे धनंजया जियापरी. या 2 सोहळ्याला कधीच नाही म्हणायचं नाही. भगवंताने अर्जुनाला सांगितलंय. कारण आपण हा देह घेऊन आलोय त्या ती सोडण्यासाठी नाही, काही दिवसासाठी वापरायला येणे आपल्याला. हे आपल्याला कसं वापरायचंय कुठं वापरायचंय ह्याचं स्वातंत्र्य दिलंय. ह्या देहाचा आधार घेऊन तुम्ही भजन सुद्धा करू शकता आणि ह्या देहाचा आधार घेऊन तुम्ही पत्त्या सुद्धा खेळू शकता. ह्या देहाचा आधार घेऊन त्याचं नामचिंतन करू शकता आणि या नरदेहाचा आधार घेऊन तुम्ही दारू सुद्धा पिऊ शकता. हे कुठं वापरायचंय ह्याचं सर्वांना स्वातंत्र्य दिलंय. पण राजांनो मुदत नाही दिलेली, मुदत अजिबात दिलेली नाही. आणि म्हणून मुदत संपायच्या आधी आपल्याला बाहेर पडण्याचं एवढं द्वार आहे. ह्याचा आधार घेऊन या जन्म मृत्यूच्या सोहळ्यातून आपल्या बाहेर पडण्याचं एवढं साधन आहे ध्यानात असू द्या. तो आपल्याला दिलाय देह त्याचं नामचिंतन करण्यासाठी. आपण विसरून गेलोय हा कशासाठी दिलाय. दिला देह भजन दिला
लाड पुरवण्यात आपण सगळं आयुष्य घालवतोय, इतका कुचका आहे हा, तुम्ही त्याच्यावर प्रेम सुद्धा करणारा इतका कुचका आहे हा नाशिवंत देव. कशासाठी दिला आपण वापरतोय कशासाठी. ऐका इतका कुचका, ही समोर फक्त वर त्याला पॅकिंग केलंय, ही चमड्याचं पॅकिंग केलंय, पण आत मांसाचे गोळे चिकटवलेले आहेत आणि ते हारावर चिकटवलेले आहेत. हा जर सोडला ना, ज्याच्यावर आपण प्रेम करतो ना आयुष्यभर, हा सोडला ना तर त्याला 2 दिवस सुद्धा घरात ठेवणार नाहीत, इतकं बेकार वास मारत ही. आणि आपण ह्याचं लाड पुरवण्यात अख्खं आयुष्य खर्च करतोय. ऐका अख्खं आयुष्य खर्च केलंय आणि दिलाय कशासाठी, त्याचं नामचिंतन करण्यासाठी. प्राण्यांना ह्याचं ज्ञान दिलेलं नाही. अनेक हे ज्ञान चिंतन करण्याचा अधिकार फक्त माणसाला दिलाय, इतर योनीला दिला नाही. पशूंना त्याची जाणीव ठेवली नाही. आपण कशासाठी जन्माला आलोय त्यांना माहित नाही, पण आपल्याला तर माहिती ना आपण कशासाठी जन्माला आलोय. आणि आपलं अख्खं आयुष्य ह्याच्यावर प्रेम करण्यात आणि नश्वर संसारात खर्च करतोय आपण. आणि तुम्हाला वाटत असेल की मला कोणी विचारलं नाही, सगळ्याची उत्तरं द्यावं लागतात. पातकी करिता पुढे आहे पुस्तक, काय उत्तर देता होशील तू. नाथ महाराज सांगतात, तुला आता मजा वाटते ना हे सुख भोगताना, पण ध्यानात असू दे विषयाचे सुख येथे वाटे बोल. पुढे उघड यमदंड माहिती पोडीती झोडीती यमाची थोडी दिवस नाही पाऊस आल. ऐका ऐका, आणि हे कशामुळे आपण विसरून गेलोय. आपल्याला फक्त आपण एकच अभ्यास केला ना आयुष्यात, मला एक दिवस मरायचंय, सगळी विसरून गेली. सगळी महाभारतामध्ये पांडव वनात फिरत होते. फिरत असताना त्यांना तहान लागली, व्याकुळ झाला जीव तहानेने. ऐका, तहानेने व्याकुळ जीव झाला म्हणून ते एका झाडाखाली बसले. धर्मराजाने सांगितलं, सहदेवा जा कुठं पाणी मिळतंय का बघून ये. सहदेव पाणी बघायला तहानेने जीव व्याकुळ झाला. सहदेवाला असं वाटलं अगोदर आपण पाणी प्यावं आणि जाताना भावाला घेऊन जावं. 4 बसले होते ना तिथं. सहदेव पाण्यात उतरला, पाणी प्यायला लागला, तेव्हा तिथे आवाज आला, थांब, हे तुला माझ्या मालकीचं आहे, माझ्या प्रश्नाची उत्तर दे,
तरच पाणी पे. जर माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता माझ्या आज्ञेविना पाणी पेला तर मरून जाशील. त्यांनी विचारलं कोण आहे तुम्ही? त्यांनी सांगितलं या तळ्याचा मालक आहे, यक्ष आहे मी, माझ्या प्रश्नाची उत्तर दे. पण त्यांनी प्रश्नाची उत्तर दिली नाही. तो योद्धा होता, तो भेला नाही. म्हणला मी आधी पाणी पिणार मग बघू काय असेल. मी झगडूच नाही तर पाणी तुला उत्तर काय दिलं बसून. पाणी प्याला मरून पडला. सहदेव येत नाही म्हणून नकुल गेला, नकुलाची तीच अवस्था झाली. अर्जुन गेला, अर्जुनाची तीच अवस्था झाली. भीम गेला, भीमाची तीच अवस्था झाली. 4 भाऊ गेलेले माघारी आले नाहीत. पण धर्मराजा स्वतः गेले आणि तिथं पाणी प्यावं म्हणले. नंतर ह्यांचं बघा जीव तर कापून झालाय ना पाणी वाचून. ऐका, धर्मराजा पाणी प्यायला उतरल्यानंतर पुन्हा यक्षाने सांगितलं थांब, हे तळ्याचा मी मालक आहे आणि माझ्या आज्ञेविना तुझे 4 भाऊ पाणी पिलेले आहेत. माझ्या प्रश्नाची उत्तर न देता पिलेले आहेत. माझ्या प्रश्नाची उत्तर दे आणि मगच पाणी पी. नाही तर पहिल्यांची जशी अवस्था झाली तशी तुझी सुद्धा अवस्था होईल, तू सुद्धा मरून जाशील. धर्म नम्र होता. त्यांनी सांगितलं विचारा, प्रश्नांची उत्तर देतो. 125 प्रश्न 130 प्रश्न ते मी जास्त प्रश्न सांगणार पण एक प्रश्न तुम्हाला सांगतो. काय विचारला ऐका. यक्षाने विचारलं जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणचं आहे? जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कुठलं आहे? ऐका, धर्मराजाने उत्तर दिले आपल्याकडे मैत झाली. आपल्याकडे मैत झाली. मैतीला जाता ना तुम्ही? जाता का? बोला की माझ्याकडे बघून. मैतीला जाता. मैतीला गेल्यानंतर तिथं असं चित्र बघता तुम्ही. कोणतरी व्यक्ती तिथं मरण पावलेला आहे. त्याच्या घरातली त्याच्या छाती डोकं आपटून रडत्यात. कुणी त्यांची समजूत घालत असतं. रडू नका, आपल्या हातातल्या गोष्टी नाही, जाणारच आहे त्याची समजूत घालत असतं. कोण त्याची ती तिरडीची तयारी करत असतं. कोण पाणी तापवत असतं, कोणी आंघोळ घालत असतं, कुणी त्याला बांधत असतं, कुणी त्याला खांदा देतं, कोणी त्याचं पाणी धरतं. पुढं यात्रा चाललेली असते. यात्रा पुढं मशानभूमीत जाते. मशानभूमीत गेल्यानंतर त्याला खाली ठेवलं जातं. परत त्या सरणावरती रचलं जातं, सरपण टाकलं जातं. त्याच्यावर परत कोणी त्याला आग्नी देत असतं. हा सोहळा घरापासून मशानभूमीपर्यंत आपण सर्वजण बघतो का? आपण सर्वजण बघतो का? हा सोहळा आपण सर्वजण बघतो. तरी सुद्धा आपण सावध होत नाही की एक दिवस माझा सुद्धा सोहळा असाच होणार आहे. हे सगळ्यात जगातलं सर्वात मोठं आश्चर्य ध्यानात असू द्या. सावध त्या कोणाच्या तरी मग आपण का सावध होत नाही? मला सुद्धा इथं एक दिवस जायचंय. त्यावेळेस तुम्ही तुमच्या मृत्यूचा अभ्यास कराल ना, त्यावेळेस तुम्ही लई शिस्तीत वागणार आहे. ध्यानात असू द्या. पण विसरून गेलोय आपण काय करतोय आणि एक दिवस तिथं भांग्याला सगळ्याला शिवायचंय हे विसरून गेलोय. मग आपल्याला देवाला आपल्याकडून अपेक्षा काय आहे? आपल्याकडून देवाला अपेक्षा काय आहे? त्यांनी एकच सांगितलंय, राजा तुला इतर येण्यासारखं मी बनवलं नाही. अरे कुणाला न मिळाला मानव नरदेह दिलाय. ज्या देहाची स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात त्यांना सुद्धा दिला नाही, पण तुला दिलाय ना राजा. तू फक्त एकच कर,
माणसासारखा वाघ. दुसरी अपेक्षा देवाने केली नाही आपल्याकडून, कारण पशूंना जाणीव ठेवली नाही. मग आपल्याला माणसासारखं वागायचंय म्हणजे काय करायचंय? ज्यांच्या आपल्यावरती ऋण आहेत त्यांच्या ऋणातून उतरवायचं आपल्याला पहिलं काम करायचं. मग आपल्यावरती ऋण कोणाचे आहेत? पहिले ऋण आपल्यावरती आहेत ज्याने आपल्याला या ठिकाणी पाठवले, त्या भगवंताचं. ज्या भगवंताने आपल्याला इथं अजून ठेवले. कोरोनाच्या काळात ज्याच्या कपाटात ठेवायला जागा नव्हती एवढं पैसे होतं, ज्याच्या कपाटात ठेवायला जागा नव्हती एवढं सोनं होतं, असली शिवाय गेली आणि आपल्याला उद्याची पंचायत आहे तरी सुद्धा त्याने आपल्याला इथं ठेवलंय. त्याचा अनंत उपकार आहेत आपल्यावरती, त्याचा उपकार आहेत. आता काही लोक देवाला मानत नाहीत, देवाला मानतच नाहीत काही लोक. इथं बसलेली मी दाखवेन तुम्हाला काय करतोय देव आपल्याला, पण ध्यानात असू द्या. त्याच्या मनात आलं ना राजाचा रंक करू शकतो, रंकाचा राव सुद्धा तोच करू शकतो. ध्यानात असू द्या, कारण आपण इथं बसलोय आता जीव लाहिलाय होती, बरोबर आहे का? वारं सुटाळा बुध मारतोय, तो वारा कुणाच्या आज्ञेत आहे माहिती का? त्यांनी थांबवला ना 5 मिनिटं नाही 2 मिनिटं धरू. जरी रोज प्राणायाम करत असला तर दर 3 मिनिटं, पण त्यांनी नुसतं थांब म्हणला ना संपला विषय. हरिश्चंद्र राजा डोबा घरी पाणी व्हायला घेऊन राजाला डोबा घरी पांडवांचा सहाय्यकारी व्हायला तरी राजाने केले दुरी. त्याच्या मनात आल्या ध्यानात असून चैने विश्व निर्मियेले त्याचं काम दिसतं ध्यानात असू द्या. या ठिकाणी मंडप घातलाय, मंडप या ठिकाणी मंडप घातलाय दिसतोय का तुम्हाला? मंडप घातलाय दिसतोय का तुम्हाला? दिसतोय ना? तो मनाने उभा राहिला का कोणीतरी घातलाय मंडप? कुणीतरी घातल्याशिवाय उभा राहिला, बरोबर आहे? एक शिक्षक होते, शिक्षक कपिल महाराज एक शिक्षक होते, नास्तिक होते, देवाला मानतच नव्हती. ती महाराज पोरांनो देव नाही अजिबात, या फालतू भाबड्या ह्याच्यात पडायचं नाही, देव नाहीच. कोण शिकवत होते? पोरांना शिक्षक सांगत होते, पोरांना शिक्षक. देव मानायचा नाही, आपल्या स्वतःची हिमतीवर जगतोय आपण, त्याचा काय संबंध आहे? असे बसून म्हणणारे हित सुद्धा आहेत. इथं फक्त कपिल महाराजांच्या मागे उद्योग नको म्हणून सांगत नाही, जावयांच्या मागे इथं बसणार आरामच्या हिमतीवर आम्ही मोठं होतोय, देवाचा काय संबंध आहे? असे म्हणणारे हित आहेत हित.
आणि त्या पोरांच्या मध्ये एक वारकऱ्याचं पोरग होतं, बारक 6वीची पोर असतात, 5वी 6वीची वारकऱ्याची पोरं होती. त्या शिक्षकाने सांगितलं देव मानायचा नाही, देव नाहीच. ती वारकरीचं पोरग एक दिवस लवकर शाळेत आलं आणि त्यांनी फळ्याव काय केलं, गणपतीचं चित्र काढलं, खडूनी वेगवेगळं कलर भरलं, गणपतीचं चित्र काढलं आणि गुरुजी मागणं आलं आणि गणपती फळ्यावर बघितला. तळपायची आगच मस्तकाला, तळपायची आगच थरथरच कापायला. उद्या कुणी काढलं सांगा, चित्र कुणी काढलं फळ्यावर? जो तो म्हणायला गुरुजी आम्ही, हातात काठीच होती. पोरं म्हटली आम्ही नाही काढलं, आम्ही नाही काढलं, आम्ही नाही काढलं. विचारत विचारत त्या वारकऱ्याच्या पोरापाशी आलं गुरुजी. तो सांग कुणी काढलं? ती म्हणली मी पण नाही काढलं. पण कुणी काढलंय ते मी बघितलंय. कुणी काढलं सांग? ती म्हणली मी असं बघितलं, एक खडू उठायचा, गणपतीचा मुकुट काढायचा, परत तो खडू जाऊन तिथं खोक्याला बसायचा. दुसरा हिरवा खडू उचायचा, गणपतीला डोळं काढायचा, परत तो खाली जाऊन तिथं खडू बसायचा. परत गुलाबी खडू उठायचा, गणपतीला सोंड काढायचा. मी बघितलं गुरुजी. गुरुजी म्हणले तू मूर्ख आहे, मूर्ख आहे. आणि असं कुठं चित्र निघत असतं का? कुणीतरी काढल्याशिवाय चित्र निघू शकत नाही. तू मूर्ख आहे. ती पोरग म्हणजे गुरुजी मी मूर्ख नाही, मूर्ख तुम्ही. आपला जग एवढं मोठं आहे, त्याच्यात आशिया खंड आहे, त्याच्यात भारत आहे, त्याच्यात महाराष्ट्र आहे, त्याच्यात आपला सोलापूर जिल्हा आहे, त्याच्यात माळशिरस तालुका आहे आणि त्याच्यात कुळबावी गाव आहे. आणि त्या कुळबावी गावमध्ये एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्या फळ्यावर चित्र काढण्यासाठी असं निघू शकत नाही. कोणतरी चित्र काढण्यासाठी लागत असेल, त्या विश्वाचं चित्र काढण्यासाठी कोणतरी असल्याशिवाय विश्व चालत असेल का? या उत्तर तो देव आहे, देहात असून द्या. आणि त्याचा उपकार येतं, त्याच्या ऋणातून आपल्याला होत उतराय व्हायचंय. पहिले उपकार देवाचे, दुसरे उपकार आहेत संतांचे आपल्यावरती. तुम्हाला माहित नाही पण आहेत संतांचे उपकार. ऐका ऐका, तुम्हाला जमीन आहे का? इथं जमीन आहे का? अहो जमीन आहे का तुम्हाला? इकात घ्यायचं ना मला, असली तो हो म्हणा. आहे का? आहे ना? ज्याच्यात होल घेतलंय, होल घेतलंय का? बोर मारलंय का? बोर मारलंय. बोर तुम्ही मारलं का? ती बोर दाखवण्याची जागा पानाडी बोलावलं घेतलं, पानाडी आला ना आणि मग तुम्ही बोर घेतलं ना. जमीन कुणाची आहे? आपली. सातबारा कुणाचं नाव आहे? आपल्या. बोर कुणाला घ्यायचंय? आपल्याला. मग आपल्या जमिनीत बोर घ्यायचंय. आपल्याला आतलं पाणी कळत नाही का आपल्या जमिनीतलं? जर आपल्या जमिनीत बोर घ्यायचंय, तिथलं पाणी दाखवण्यासाठी जर पाणी पाहिजे, तर जगामध्ये देव आहे दाखवण्यासाठी संत पाहिजे. संतांचे उपकार आहेत, संतांचे. तिसरे उपकार आहेत शास्त्राचे. तिसरे उपकार शास्त्राचे. शास्त्र तयार केलं त्यांनी, म्हणून आज आपण चौकट बांधून दिली. शास्त्राने सांगितले ही माझी आई आहे, शास्त्राने सांगितले हे माझे वडील आहेत, शास्त्राने सांगितले ही माझी बहीण आहे. आणि हे शास्त्र फक्त माणसासाठी लिहिले. जनावरांना कळत नाही. डोकराला कळतं का माझी आई आहे म्हणून? डोकराला कळतं का माझी बहीण आहे म्हणून? त्यामुळे शास्त्राचे उपकार आहेत. आणि शास्त्राला कोण मानत नाही माहिती का? ज्याला स्वैर वागायचंय तो शास्त्राला कधी मानत नाही. ज्याला स्वैर वागायचंय तो शास्त्राला मानत नाही. त्याला स्वैर वागायचंय तो संताला मानत नाही. त्याला स्वैर वागायचंय तो देवाला सुद्धा मानत नाही. कारण जर त्यांनी शास्त्राला मानलं, त्याला एकादशीचा विचार करावा लागेल. त्यांनी शास्त्राला मानलं, सोमवारचा विचार करावा लागेल. जे शास्त्राला मानत नाही ते एकादशीचा विचार करत नाही, ते सोमवार सुद्धा विचार करत नाहीत. शास्त्राचे उपकार आहेत. आणि चौथे उपकार आहेत आपल्यावरती, ते म्हणजे आपल्या आई वडिलांचे. आई वडिलांचे ह्या चारीच्या ऋणातून उतराय होणं भगवंतांनी काम सांगितलंय आपल्याला.
ऐका, काय वडिलांचे आपल्यावरती उपकार आहेत. कारण जगाच्या पाठीवरती आपण लहानाचं होत असताना आपल्याला कुणी तारलं असेल, देव जन्म देऊन मोकळा झाला, पण ते आपल्या आई वडिलांनी तारलं. या बघायचं पहिलं चरण. बाप करी जोडीले कोराते बारी, बाप करी जोडीले कोराते बारी, बाप करी जोडीले कोराते प्रेम करतो. मग त्याला किती जरी त्रास झाला तो त्याच्यात माग सरत नाही, ध्यानात असू द्या. पण आज आपण त्या बापाला दुय्यम दर्जाची वागणूक देतो का? आपल्या मुलावरती प्रेम करण्याच्या नादात बापाला दुय्यम दर्जाची वागणूक देतो. लहानपणी तोच बाप आपल्याला दिसला नाही, आपण कासावी शोध होतो आणि मोठा झाल्यानंतर त्याच बापाला विसरून जातो. ध्यानात असू द्या, आपण आपल्या पोरावरती प्रेम करतो. पहिले बाळा दिसे आई बाहेरच पुशे, ते सरे मग स्त्री मावशे भडून टाकी. लहानपणी आपल्याला आपली आई पाहिजे, बाप पाहिजे, पण एकदा आपलं लग्न झाल्यावर आणि आपल्याला पोरगा झाल्यावर आपल्याला बाप नको वाटतो, आपला पोरगा वा असा वाटतो. बरोबर आहे का? मी तुम्हाला प्रश्न करतो सगळ्यांना, जी जी मुलांचं बाप आहेत त्यांना मुलं झालेत, त्यांनी सगळ्यांनी सांगा, मुलांनी बापावर प्रेम केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? सांगा, बिंदास सांगा. असं टेन्शन मध्ये येऊ नका, मला टेन्शन मध्ये आणू नका. मुलांनी बापावर प्रेम केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? बर, आता ऐका, केलं पाहिजे इतक्या ठीक आहे. आता मला तुम्ही सांगा, जेव्हा तुमच्या बापाने तुमच्यावर प्रेम केलं तेवढंच प्रेम तुम्ही तुमच्या बापावर रिटर्न केलं का तुमच्या पोरावर केलं? हे तर मान्य. तुम्ही तुमच्या बापावर प्रेम केलं, तुम्ही तुमच्या पोरावर प्रेम केलं. मग तुमचा पोरगा येणार का तुमच्यावर रिटर्न प्रेम करायला? त्यांनी कुणावर केलं पाहिजे? ते त्याच्याच पोरावर प्रेम करणार आहे. ध्यानात असू द्या, त्याचा पोरगा येणार का त्याच्यावर रिटर्न प्रेम करायला? ते त्याच्या पोरावर प्रेम करणार आहे. मग चूक कुणाची? आपले ना, आपली चूक आहे ना. पण ध्यानात असू द्या, बापाला दुय्यम दर्जाची वागणूक देऊ नका. का? ऐका, बाप आपण संकटात सापडून द्या, बाप काय करतो ऐका. विठ्ठल पंत फिरत 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 तरी यात्रा करत आळंदीला आले. आळंदीला आणि त्या ठिकाणी माऊलींचे आजोबा
शिदोपंत रुक्मिणी आईसाहेबांचे वडील, त्या दोघांची भेट झाली, विचारांची देवाणघेवाण झाली. पण विचारांच्या असं त्यांना लक्षात आलं, मुलगा विद्वान आहे, अभ्यासू आहे, देवाचा निश्चय भक्त आहे, आपली मुलगी त्यांना देण्यात काय अडचण आहे. बाप असा विचार करायचा, पहिला विचार करायचा. आणि त्यांनी सांगितलं, हात जोडून विनंती करतो, माझी रुक्मिणी नावाची मुलगी तुमच्या पदरात घ्या. दोघांचं लग्न झालं. कीर्तनात लग्न पटापटा होते ती. हा ऐका, लग्न झालं, पण विठ्ठल पंतांचं मन संसारात कसलंच लागणार. त्याला फक्त भगवत प्राप्तीचं वेळ लागलं. निश्चिम देवाची भक्ती करावं असं वाटायचं. नको हा संसार, नको हा संसार. 12 वर्ष संसारात गेली, 12 वर्ष. आणि रोज म्हणायचं, रुक्मिणी माझं संसारात मन रमत नाही ग, माझं संसारात मन रमत नाही ग, मला संन्यास घ्यावा वाटतोय. आता रोज बायकोला सांगितलं, चिडली ना बिचारी एक दिवस. त्यांनी सांगितलं, तुम्हाला वाटेल ते करा. आणि त्या शब्दाचा आधार पकडून एके दिवशी रात्री, मध्यरात्री निघून गेली. ऐका, गेले, अख्खं कुटुंब अंधारात गेलं, अख्खं कुटुंब. रोज राहण्याच्या रुक्मिणी आईच्या रोज त्यांना असं वाटायचं कुठेतरी बाहेर गेल्यात लगेच येत्या, पण आलेच नाही. ऐका, काही दिवस गेल्यानंतर विठ्ठल पंतांचे गुरु फिरत फिरत तीर्थयात्रा करत आळंदीत आले. आणि ऐका, आळंदीत पहाटेच्या वेळी रुक्मिणी आई साहेब तुळशीला पाणी घालत होत्या. बघितलं, साधू आला आपल्या जवळ. रुक्मिणी आई साहेबांनी दर्शन घेतलं आणि मुखातून आशीर्वाद पडला, अखंड सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, चिरंजीव भव. ऐका, डोळ्यातनं घडघड घडघड पाणी यायला लागलं. सांगितलं, बाबा बाबा, अहो माझा पती मला सोडून गेला, तुम्ही तर आशीर्वाद दिलाय पुत्रवती भव. त्यांच्या लक्षात आलं, चूक झाली काहीतरी. त्यांनी विचार पण केली, कसा पती होता, काय होतं. वर्णन शुभे शुभ, हुबेहूब वर्णन चैतन्य सगळं जोडायला लागलं. आणि लक्षात आलं गुरूंच्या, की हा चैतन्य नावाचा आपल्या इथं विद्यार्थी राहतोय, तोच हितापती आहे. आणि त्यांनी आशीर्वाद दिला, काळजी करू नको, संतांचं वचन आहे, साधूचा आशीर्वाद फेल कधी जाणार नाही. आणि गेले आश्रमात आणि सांगितलं, चैतन्य तुझा खरा परिचय मला करून दे, मी गुरु तुला, मला फसवू नको. त्यांनी सांगितलं, असा का, मी आपेगावचा रहिवासी आहे आणि आनंद माझी सासरवाडी आहे, माझ्या संसारात मन रमत नाही, म्हणून या ठिकाणी मी आलोय. त्यांनी सांगितलं, जा, जो संसार करतोय ना, संसार उघड्यावरती ठेवून त्याला परमार्थ करण्याचा अधिकार नाही. जा संसारात परत, माझी आज्ञा म्हणून. आणि गुरुनी सांगितलं म्हणून तिथं आले. ऐका, 12 वर्षात एकही मुलं झालं नाही. आणि संसारात परत आल्यानंतर पटापटा 4 मुलं झाली. भगवंताला अनुष्ठान करून घ्यायचं होतं, कारण माऊली कुणाच्या पोटाला जन्माला येत नाही, त्याला विठ्ठल पंत रुक्मिणी आई साहेब लागतात. निवृत्ती महाराज कुणाच्या पोटाला येत नाही, स्वपन काका, मुक्ताबाई कुणाच्या पोटाला येत नाही. 12 वर्षाचं अनुष्ठान केलं तेव्हा ही 4 लेकरं जन्माला आली. ऐका, पण त्या गावामध्ये त्या मुलांना माणूस म्हणून कुणीही जगून देत नव्हतं, कुणीही जगून देत नव्हतं. कुणी यावं, थोबाडात मारावी, माऊलीने खाली मान घालावी. विठ्ठल पंत रस्त्याने चालले, सांगायचे, अरे हा सांसारिक संन्यास घातला, मन घातलं नाही, पुन्हा संसारात आला, हा विषांड आहे, जगून देत नव्हतं. मुले खेळायला गेली, दुसऱ्याच्या लहान मुलांनी यावं, माऊलींच्या अंगावर चिकन टाकावं, ताडकीने थोबाडीत मारावं, स्वप्न टाकायचं. मुलं रडत बसायची. मुलांना कळत सुद्धा नव्हतं, का लोक आमचा अन्याय करतात आणि काय पाप केलंय. मुलांना वय किती, 13 वर्षाचं निवृत्त दादाचं वय, 11 वर्षाचं नेमराईंचं वय, 9 वर्षाचे सोपान काका आहेत आणि 7 वर्षाची आमची मुक्ताई. कळत सुद्धा नव्हतं, का मला ही लोक मारतायत, का छातात, तरी आमची बाजू घेऊन का कोणीच बोलत नाहीत. विठ्ठल पंतांना असं वाटायचं, मी चूक केली ना, मी चूक केली ना, अरे
संन्यासानंतर पुन्हा संसार मी केलाय. शिक्षा काय द्यायची ती मला देणार हा बाप आहे. शिक्षा काय द्यायची ती मला देणार तुम्ही. माझ्या लेकरांनी काय गुन्हा केलाय. त्यांना असं वाटलं आपण जावं ना आळंदीच्या त्या धर्मसभेमध्ये न्याय तरी मागावा. आम्हाला नाही, आमच्या मुलांना कमी कमी माणूस म्हणून द्या. आम्हाला किती शिक्षा द्यायची ती आमच्या नवरा बायकोला द्या. आमच्या मुलांना अजून कळत नाही. आंघोळ त्यांना स्नान करून देत नाही, चिखल फेकतात, कपडे वळून घेतात. आमच्या मुलांना माणूस म्हणून जगून द्या म्हणून आळंदीच्या धर्मसभेत न्याय मागायला गेली. ऐका, त्यांनी सांगितलं तुम्ही गुन्हाच असा केलाय त्याचा आम्ही न्याय देऊ शकत नाही. तुम्हाला जर न्याय पाहिजे असेल, तुमच्या मुलांना जर माणूस म्हणून जागावं असं वाटत असेल ना, याचा न्याय फक्त पैठणच्या धर्मसभेत होईल. तुम्ही पैठणला जा. अन्याय कुठली लोक करत होती? आळंदीतली. अन्याय मागायला सांगितला पैठणमध्ये. ऐका, पण तो बाप आहे ध्यानात असू द्या. बाप काय करतो, उठले रात्रीचे मध्यरात्री आणि पैठणला पायी आणवानी पायानी. काय पाय म्हणत असतं ना, त्यांना त्रास झाला नसेल. बाप सगळं सहन करतो आपल्या मुलांसाठी. ऐका, सगळं सहन करतो. आणि पैठणला पोचले. पैठणच्या धर्मसभेमध्ये सांगितलं मी विठ्ठलपंत, आपले गाव माझं गाव आहे, आळंदी माझी सासरवाडी, मी आळंदीत राहतो, काय अडचण आहे तुमची. त्यांनी सांगितलं मी संसारानंतर संन्यास घेतला, संन्यासानंतर पुन्हा संसारात आले माझ्या गुरुच्या आज्ञेवरून. मला 4 मुलं झालेत, पण माझी एकच इच्छा आहे, काय ती शिक्षा द्यायची ना ती आम्हाला नवरा बायकोला द्या. आमच्या मुलांना फक्त माणूस म्हणून जगण्याचा अधिकार पाहिजे म्हणून आम्ही हितावे. त्यांनी सांगितलं विठ्ठलपंत, तुमच्या मुलांना माणूस म्हणून जगायचे ना, तुम्हाला वाटतंय ना तुमची मुलं माणूस म्हणून जगली पाहिजेत, त्यासाठी एकच तुम्हाला प्रायश्चित्त आहे. तुम्हाला देहांत प्रायश्चित्त भोगावं लागेल, तुम्हाला आत्महत्या करावं लागेल. ही चमकावी तशी डोक्यामध्ये आग भडकली. काय ही शिक्षा? अरे माझ्या मुलांना जर माणूस म्हणून जगता येत असेल ना, मी आत्महत्या करीन. हा बाप करू शकतो अर्जुन, बाप फक्त. ऐका, आले विठ्ठलपंत आळंदीला. रुक्मिणी साहेब आईसाहेब वाट बघत होत्या. त्यांनी विचारलं दिला आपल्याला दिला नाही, पैठणच्या धर्मसभेमध्ये भेटला नाही. त्यांनी सांगितलं भेटला. रुक्मिणी न्याय भेटला म्हणजे आपल्या मुलांना माणूस म्हणून जगता येईल. हो जगता येईल. काय दिला न्याय? त्यांनी सांगितलं जर आपल्या मुलांना माणूस म्हणून जगावं असं तुला जर वाटत असेल ना, तर मला जीवन संपवावं लागेल. आणि मी असा निर्णय घेतलाय, मी जीवन संपवतो. पण रुक्मिणी ऐक, आपली मुलं लहान आहेत, निवृत्तीला अजून कळत नाही, ज्ञानोबारायांना कळत नाही, स्वप्न काकांना कळत नाही, मुक्तांना माझी सोडून मला जात नाही. 5 मिनिटं इकडं तिकडं लहान आहेत लेकरं, मी जातो. त्या लेकरांना तुझी गरज आहे, तू मागे थांब. रुक्मिणी साहेबांनी सांगितलं नाही, जिथं माझं कपाळचं कुंकू थांबू शकत नाही ना, तिथं मी सुद्धा थांबणार नाही. ऐका, उद्या आत्महत्या करायची. उद्या राजानो ऐका, आई बाप्पाला दुय्यम दर्जाची वागणूक देणारे ऐका, उद्या आत्महत्या करायची. उद्या रात्री सकाळची लवकर उठले अकल वरदार आणि मुलांना सांगितलं बाळांनो आज मी तुम्हाला गोड जेवण करणार आहे. आईने सांगितलं बाळांनो उद्या तुम्हाला मी गोड जेवण करणार आहे. का रुक्मिणी आई साहेबांना वाटलं आता मी जाणार आहे आज रात्री. जिवंत असताना आमच्या मुलांना कोणी माणूस म्हणून जगून दिलं नाही. मी गेल्यानंतर माझ्या लेकरांना कोण गोड जेवण घालेल म्हणून पुरण शिजाय घातले. पुरण आणि मुलं आनंदाने नाचतायत. अरे आमच्या घरी आज पुरणपोळी केली आमच्या आईने. आमच्या आईने पुरणपोळी केली, आनंदाने नाचतायत. पण त्यांना हे माहितच नाही ही आईच्या हातची पुरणपोळी आपल्या आयुष्यातली शेवटची. आनंदाने नाचत होती मुलं. संध्याकाळ झाली, आई बापाने दोघांना चौघांना जेवाय घातलं. ही दोघं जेवली नाही ती, त्या दोघांना जेवाय घातली. मुलं जेवल्या पटापटा झोपी गेली. दोघं जेवली नाहीत. ह्यांना टाकून जायचं कसं?
आणि घेऊन तरी जायचं कसं ह्या काळजीने मी गेल्यानंतर माझ्या मुलांचं कसं होईल, मी गेल्यानंतर माझ्या मुलांचं कसं होईल. ऐका, मध्यरात्र झाली, गळगळ वासरू आता कुणाच्या डोळ्यातनं, रुक्मिणी आई साहेबांच्या. मला जायचंय. विठ्ठलपंत चिंता करत बसलेत, मुलांना काय सांगायचं. चिठ्ठी लिहून ठेवली निवृत्ती दादांच्या उशाला. निवृत्ती ऐक, आता आम्ही निघून चाललोय, उद्या सकाळी तुला सगळे विचार केला आहे बाबा कुठे, नुसता माझी तुला कवटीन धरून रडायला आहे बाबा कुठे. एकच तुला सांगते, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आमची आठवण होऊन देऊ नको, एवढंच कर, बाकीची काहीची अपेक्षा नाही आमची. आणि विठ्ठलपंतांच्या ध्यानात आला, आपण बराच वेळ थांबलो आणि विठ्ठलपंत निघाले. रुक्मिणी आई साहेबांचा पाय निघत नव्हता. रुक्मिणी आई साहेब पटापट आपल्या लेकरांचे मुके घेत होते, निवृत्तदाच्या कपाळाला हात फिरवत होते. स्वपान काकांच्या जवळ, ज्ञानोबरांच्या जवळ मुक्ताबाईला कोलटून धरत होते. आता माझ्या लेकरांना कोण मी गेल्यानंतर. ऐका, विठ्ठलपंतांच्या लक्षात आलं, आईचं काळीज आहे, आईचं काळीज आहे, हे हलणार नाही, हे येणार नाही, ध्यानात असू द्या. मग सांगितलं, रुक्मिणी ऐक ना माझं, रुक्मिणी ऐक ना, अगं ह्यांना तुझी गरज आहे, तू थांब, मी जातो. आणि निघालो मी. विठ्ठलपंत बाहेर पडले, विठ्ठलपंत बाहेर पडले, त्याच्या मागे रुक्मिणी आई साहेब सुद्धा निघून गेल्या. मला सांगायचंय काय, तुम्हाला आई बापाचं महत्व कळत नाही ना. फक्त तुम्ही संकटात सापडून द्या, मग तुमचा बाप तुमच्यासाठी काय आहे ना ते काही शिवाय राहणार नाही, असं ध्यानात असू द्या. हा बाप आहे, हा बाप आहे, ध्यानात असू द्या. जगी ऐसा जात जगी ऐसा आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. आपण त्याला दुय्यम दर्जाची वागणूक सहज म्हणतो, आमच्या बापाला काय कळत नाही, सहज म्हणतो, आमच्या म्हातारीला काय अक्कल नाही, सहज बोलून जातो. त्या आज्ञेने, त्या आडाने ध्यानात असू द्या. तिचं आडाने असती ना, तिचं आडाने असती ना, तुम्हाला आंघोळ केले काय घातल्या लहानपणी 6 महिन्याचं 7 महिन्याचं 10 महिन्याचं असताना तिने आंघोळ घातल्या तुम्हाला बाजरीच्या खाड्या एवढी आपू दिली नसती, असला गोळा नरड्यात भरला असता, ती आडाणी असती. तर सहज म्हणतात आमच्या म्हातारीला काय अक्कल नाही. तिचं आज्ञेने असती, ती आडाणी असती ना, सगळ्या शरीराचा भाग नाजूक डोळा, त्या डोळ्यात तिने तुम्हाला काही न होता, डोळ्याला न इजा पोचावता तिने काजळ भरले. आडाणी होती ती, आडाणी होती. ध्यानात असू द्या. प्रेम कराय वडिलांच्या, प्रेम तुम्हाला कळेल कळेल. आपला बाप आहे ना, आपला बाप आज तुम्हाला थकलेला दिसतोय ना, आपल्याला आता थकलेला दिसतोय ना, तो एकटा परिस्थिती सगळं लागलाय.
समाजासगळं एकटा लागलाय एकटा. आणि तुम्हाला जी वाळवून ठेवलंय ना पोटाला चिंता घेऊन कुरवंडी वाळवून त्यांनी साठवलंय आपल्यासाठी. ध्यानात असून द्या अभंगाचं दुसऱ्याच आपल्यासाठी. ऐका आपल्याला प्रत्येकाला सगळ्यालाच पंढरपूरला जाता येत नाही. आपल्याला सगळ्यालाच पंढरपूरला जाता येत नाही. सगळ्यालाच पांडुरंगाचं दर्शन घेता येत नाही. सगळ्यालाच रुक्मिणीचं दर्शन घेता येत नाही. बरोबर आहे. म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाने काय केली माहिती का गंमत आपल्यासाठी सोपं. प्रत्येकाच्या घरामध्ये एक पांडुरंग दिला आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक रुक्मिणी दिली. त्या प्रत्येकाच्या घरातला पांडुरंग म्हणजे त्या घरातला बाप आणि त्या प्रत्येकाच्या घरातली रुक्मिणी म्हणजे त्या घरातल्या आई. या दोघांची सेवा करा झाला परमार्थ तुमचा. देवाचीच रूपे. देव देव कुठे हित देव आहे. घरात देव आहे. घरात तुमच्या बोंबला ठेवू नका कुठं सुद्धा. यांच्या डोळ्यातलं पाणी करायचं आणि तीर्थयात्रा करायचं. देव याला काय डोळं दाखवून बसलाय का. ऐका इमारत दिसते तुम्हाला तुमच्या शेजारी इमारत. ही इमारत अहो दिसते का इमारत. मग कधी सांगा मी मेल्यावर सांगायचं. इमारत तुम्हाला दिसते पण इमारतीचा पाया दिसतो का तुम्हाला. पाया कुठल्या इमारतीचा दिसत नाही. 10 मजली इमारत बांधा माणूस अख्ख्या इमारतीला रंग देतो पण पायाला कधीच रंग देत नाही. तसं जशी आपली परिस्थिती असेल तशी ही इमारत आहे. आपल्या आईबापाच्या परिस्थितीप्रमाणे ही इमारत आहे. पण इमारत दिसण्यासाठी खाली पायामध्ये आपल्या आई वडिलांनी राजांना गाडून घेतलंय. ध्यानात असू द्या म्हणून ही इमारत दिसते. त्यांना म्हणू नका तुम्ही माझ्यासाठी काय केलं. विचारू नका त्यांना काय केलं. एकटा वाढला एकटा परिस्थिती संघ दारिद्र्य संघ आयुष्यभर तो नशिबाशी झटला. ऐका आपला बाप तुम्हाला पाहिजे ना आमच्यासाठी काय केलं. ऐका आयुष्यभर तो नशिबाशी झटला तवा मला बाप माझा डोंगरा वाणी वाटला. तवा मला बाप माझा डोंगरा वाणी वाटला.
दिलं नाही. ऐका, त्यांनी फाटके कपडे घातली, आपल्याला उघडं कधी फिरून दिलं नाही. त्यांनी तो आणवाणी फिरला, आपला बाप आणवाणी, आपल्याला बिना चप्पलचं त्यांनी कधी फिरून दिलं नाही. ऐका, काया शरीरात घाम जिरवीत राहिला आपला बाप आपल्यासाठी, फक्त आपल्यासाठी. ऐका, त्यांना हौस होती, उन्हातानात रामायची हौस होती आपल्यासाठी. ऐका, काया शरीरात घाम जिरवीत राहिला, नेहमी पोटावरती हात फिरवित राहिला, फाटलेल्या चपलीला घाली आपल्यासाठी. ऐका, तो आणवाणी फिरला, आपल्याला बिना चप्पलचं फिरून दिलं नाही. फाटलेल्या चपलीला घाली सुतळी बांधूया, सुतळी बांधूया, भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला, भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला. मला बाप माझा पाणी वाटला, तवा मला बाप माझा वाटला. हा बाप आहे, हा बाप आहे, ध्यानात असू द्या. ज्याचा बाप जिवंत आहे ना, अरे भाग्यवान आहात. ज्याचा बाप जिवंत आहे, भाग्यवान आहात. त्याला आत्ता मिठी मारून घ्या, आत्ता. ज्याची आई जिवंत आहे ना, अरे भाग्यवान आहात. तिच्या मांडीवरती आत्ता डोकं ठेवून झोपा, आत्ता. कारण आयुष्यातनं ही दोन पात्र निघून गेली ना, तिथं पुढचा सगळा समाज फक्त आपल्या जवळ स्वार्थासाठी येणारे ध्यानात आले. सगळी आपला बाप थकलेला असेल ना, थकलेला असेल ना, त्याच्या अंगावर जाऊ नका, अंगावर जाऊ नका. जिवंतपणी त्याच्या चेहऱ्यावरती आनंद द्या, जिवंतपणी त्याच्या डोळ्यातनं आसरू निघून देऊ नका. देवाच्या बापाची ताकद काय तुमचं वाईट करायची, देवाच्या बापाची. पण ध्यानात असू द्या, जर तुमच्या वागण्यामुळं तुमच्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं ना, तो देव आहे, ध्यानात असू द्या. केले कर्म झाले, 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 तुमच्या वागण्यामुळे जर तुमच्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं ना, मला परत बोलवा नाही तर बोलू नका, मला ह्यानेच कटाळा आलाय. किडं पडून मारणार तुम्ही, किडं पडून ध्यानात असून द्या. किडं सुट पडणार, सुट. आणि माझ्या हवा काळीची बाई सगळं खरं होतं. जर माग हितनं माग धावून गेला असेल बापाव, हितनं माग आईच्या डोळ्यात तुमच्या वागण्यामुळे पाणी आलं असेल ना, घरी गेले गेल्या जा, तिचं पाय धरा, बापाचं पाय धरा आणि सांगा, मागे झाले पाहू नका, पुढे जमलं हे तुका, पुढे जमलं हे तुका, पुढे जमलं हे तुका, मागे झाले पुढे जमलं मागील झाले जाऊन पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मागचं पाप झालं ना, माफी मागा बापाची. पुढचं सगळी जबाबदारी तो कोवळा घेतात ध्यानापासून द्या. आणि सगळ्या सोनाला सांगतोय, सगळ्या सोनाला सांगतोय, तुम्ही कोणाची तरी सुनाय ना आता, आता कोणाची तरी सुनाय ना, हाय ना, ती लय दिवसासाठी नाही खेळ. फक्त
25 वर्षासाठी तुम्ही कुणाची तरी सुने किती फक्त शब्द वापरा फक्त 25 वर्षासाठी तुम्ही कुणाची तरी सुने 25 वर्षानंतर तुम्ही सुद्धा कुणाची तरी सासू होणारही ध्यानात असू द्या. त्यामुळे आता बैल ताब्यात आहे म्हणलं हुरळून जाऊ नका. बैलाची व्यसन तुमच्या ताब्यात आहे. उठ म्हटलं की उठतोय बस म्हटलं की बसतोय. लय हवेत जाऊ नका. आणि बैलांना पण सांगतोय लय प्रेम करा बायको. आपल्याशिवाय तिच्या कोण प्रेम करणार आहे. लय बायको प्रेम करा. पण बायकोवरती प्रेम करत असताना आई बापाच्या डोळ्यातनं पाणी येऊन देऊ नका. ध्यानात असू द्या. आलं ना. या बाप आपलं सर्वस्व आणि आज ते थकलेले आज आपण तरुणे ते निघून जाणार आहेत. ते थांबणार नाहीत आणि उद्या त्या वयात आपल्याला सुद्धा जावं लागणार आहे. ध्यानात असू द्या. आणि आपला बाप किती प्रेम करतो ऐका. किती दुबळा असू द्या बाप किती दुबळा असू द्या सगळं सहन करेल. पण एखाद्याने तुमच्या येऊन कानाखाली मारली ना तो कधीच सहन करू शकत नाही. तुका म्हणे निधी गाजू आणि काशी जीवाशी उदार आपुली. या बघाचं शेवटचं चरण. तुका म्हणे निधी गाजू आणि काशी तुका म्हणे निधी गाजू
कैलासवासी रामचंद्र खंडू गायकवाड, आपण त्यांना सर्वजण आदरणीय अण्णा म्हणायचो. अण्णा गेल्या वर्षी बरोबर याच दिवशी त्यांनी आपल्या परिवाराचा, अत्यष्टाचा, नातेवाईकाचा, काही पाहुण्यांचा, सगळे सोयऱ्यांचा सर्वांचा निरोप घेतला. इहलोकीची यात्रा संपली, मृत्यूलोकीची यात्रा संपली आणि अनंतात विलीन झाली. त्या दिवशीपासून आपण सर्वजण या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालात आणि बरोबर 1 वर्षानंतर त्यांना आपण सर्वजण भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. आणि त्यानिमित्त यांच्या परिवारामध्ये त्यांचे वडील श्री खंडू विष्णू गायकवाड, त्याचबरोबर अण्णांच्या सुविद्य पत्नी श्रीमती संगीताताई रामचंद्र गायकवाड, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव श्री प्रेमचंद्र रामचंद्र गायकवाड आणि दुसरे चिरंजीव सोमनाथ रामचंद्र गायकवाड, त्याचबरोबर त्यांच्या कन्या नम्रताताई सौभाग्यवती नम्रताताई दादा आरडे, त्याचबरोबर सौभाग्यवती शीतलताई कपिल महाराज चव्हाण, त्याचबरोबर त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती शुभांगीताई आणि सौभाग्यवती काजलताई. या परिवाराने अण्णांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा त्यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा आयोजित केला. त्यानिमित्त कीर्तनरूपी सेवा, माझ्या वाट्याला आलेली सेवा ज्यांच्यामुळे माझ्या वाट्याला आली ते महाराष्ट्रातील आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा कोहिनूर हिरा आणि या गायकवाड परिवाराची जावई आदरणीय कपिल महाराज यांच्यामुळं हे सर्व रत्न हरिभक्त पारायण मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण आमच्यावरती कपिल महाराज इतकं प्रेम करतायत, आमच्यावरती जो प्रेम करतो त्याच्या आम्ही डबल प्रेम करत असतो. कारण बाळासाहेब सध्या शूटिंग मध्ये गुंतलेले असते, शूटिंग बरोबर असते, त्यांना इथं लेट डोक्याला ताप होतो. पण कपिल महाराज म्हणले यावाच लागतंय महाराज, आणि कपिल महाराजांचा आम्ही शब्द म्हणू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी कपिल महाराजांच्यामुळे आलो. आणि सेवा संपन्न करत असताना मला साथ देणारे आमचे गुरुबंधू, ज्येष्ठ बंधू, आदरणीय गायनातील गायनाचार्य, आमच्या वारकरी संप्रदायाचं भूषण, आणि जे आपल्या जीवनामध्ये समाजाची सेवा, एक वनस्पती ज्यांनी औषधं देऊन करतात, ते आमचे आदरणीय मामा ईश्वर मामा माने महाराज, आपण गोड साधलेली तुमच्या चरण नतमस्तक होतं. त्याचबरोबर आमच्या वारकरी संप्रदायाचं भूषण, एक थोर कीर्तनकार, आमच्याच गावात शेजारचे असणारे हरिभक्त परायण निलेश महाराज महाशिखरे महाराज, आपण माझ्या सेवेला उपस्थित दाखवून उभा राहिला, तुमच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. त्याचबरोबर गायनाचार्य हरिभक्त परायण पांडुरंग महाराज गोड साधलेले बाबा, तुमच्या चरणी नतमस्तक होतो. बाबा तुमचं नाव? राजाराम महाराज गोड आवाज आहे, गोड साधलेली तुमचे चरण नतमस्तक होतं. बाबा तुमचं नाव? हनुमंत महाराज गोड साधलेली तुमचे चरण नतमस्तक होतं. बाबा तुमचं? 101 का? दीक्षित महाराज गोड साधलेली. त्याचबरोबर बाबा तुमच्या जाधव महाराज गोड साधलेली. अशी सोपी नावं हो, ही दीक्षित म्हणतात, मी 101 म्हणतो. गोड साधलेली बाबा तुमचे चरण नतमस्तक. बाबा तुमचं नाव? रोहित दादा गोड साधलेली तुमचे चरण नतमस्तक. बाबा तुमचं नाव? सोबदार काका गोड साधलेली तुमचे चरण नतमस्तक. अवघड काय नाव, त्यामुळे मला सांगितलं नाही. शेरगे महाराज गोड साधलेली तुमचे. बाबा तुम्ही पण गोड साधलेली. बाळू महाराज रुग्णवर गोड साधलेली तुमचे चरण नतमस्तक होतं. त्याचबरोबर आमच्या वारकरी संप्रदायाचा भूषण मृदंग सम्राट मृदंगाचार्य हरिभक्त परायण प्रवीण महाराज, आपण गोड साधलेली. पवार म्हणून म्हणते की त्याच्यात 2 गट पडतात म्हणून आपला प्रवीण महाराज, तुम्ही गोड साधलेली तुमचे महाराज, तुमच्या चरणी साष्टांग दंडवतो. जे चुकीचं असेल ते आमचं कट करा, जे काय बरोबर असेल तेवढंच द्या. कारण काय होतं, जे बरोबर आलंय ना त्यातली लोक काय बघत नाही, ह्यांनी अर्ध्या मिनिटात माती कुठं खाल्ली ती लोक बघते. ते लोक येताना एकटी येत नाहीत, घोडाच घेऊन येतात. त्यामुळं आपलं तुमच्या चरण नतमस्तक होतो. त्याचबरोबर हार्मोनियमची गोड साधलेली, आवाज सुद्धा गोड आहे. बाबा तुमचं नाव? लग्न झाले का राकेश महाराज? जा कशाला थोड्यासाठी बघा मग. हा होय का? क्या बात आहे, वा. गोड साधलेली त्यांच्या पण चरण नतमस्तक होतो, तुमच्या चरण नतमस्तक होतो. त्याचबरोबर ही सेवा संपन्न करत असताना जे काय बरोबर आला असेल ते माझे गुरुवर्य संतवीर युवक मित्र भंडा महाराज खराडकर तात्या यांनी दिलेले आशीर्वाद. जे काही चुकीचं बोललं असेल, अपशब्द बोलला असेल, भावनेच्या भरात माझ्याकडून कोणाचा अंतःकरण दुखावणारे वक्तव्य गेला असेल तर तो दोष मात्र माझ्या अल्पमतीचा समजून झालेल्या चुका तुम्ही पदार्थ घ्यायचा अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर माझ्यावर आलेले आमच्या
गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडा चौकडीचा करामतीचा आत्मा ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदय सिंहासनावरती अधिराज्य गाजवलेले आहे ते आमचे माझे लहान बंधू आदरणीय गणा पैलवान. आपण गोडसा दिली तुमच्या चरण नतमस्तक होतो. आल्या बसा. आल्या जास्त वेळ दाखवले त्यांचं पाकिट बघावं लागेल कट्टर लगेच बसा. त्याचबरोबर आमच्या वेब सिरीजचे महत्वाचे कलाकार ज्यांनी आमच्या वेब सिरीजला खरं विरोधकाचं अंग दिलं ते आमचे आदरणीय निखिल अण्णा साळुंके चेअरमन. तुमच्या पण चरण नतमस्तक होतो. उभा तुम्ही पण उभा राहणार लगेच खाली बसायचं फक्त. तुमच्या पण चरण नतमस्तक होतो. त्याचबरोबर माझा लहान भाऊ अजय वाघमारे आपण सुद्धा कीर्तनाला बसून कीर्तन ऐकलं तुमचे चरण नतमस्तक होतो. आणि झालेली सेवा तुम्हा सर्व बाबांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण वेळ देतो. विठ्ठल जय.